स्कूल व भगवान ज्युनियर कॉलेज घेतय तालुक्यात उंच भरारी। घनसावंगी तालुक्यातील मोहपुरी वडी रामसगाव रोडवर असलेले त्रिमूर्ती इंग्लिश स्कूल व भगवान ज्युनियर कॉलेज घेतय तालुक्यात उंच भरारी। कारण की या शाळेमध्ये क्वालिटी बास शिक्षक, अनेक सुविधा उपलब्ध असल्यानं येथील विद्यार्थी परिपक्व असल्याचं समजतंय। या शाळेमध्ये मिळणाऱ्या सुविधा अशा: अनुभवी उच्च शिक्षित व उत्साही शिक्षक वृंद, शासनमान्य इंग्लिश स्कूल, डिजिटल व स्मार्ट क्लास प्रोजेक्टद्वारे शिक्षण देणारे ग्रामीण भागातील एकमेव इंग्लिश स्कूल, विद्यार्थी परिसरातील एकमेव शासनमान्य इंग्लिश स्कूल व विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित प्रवासासाठी स्कूल बसेसचं नियोजन, स्वच्छ व भव्य इमारत, खेळायचे मैदान, चिल्ड्रन पार्कची व्यवस्था, स्वरक्षणासाठी कराटे क्लासेस, जवाहर नवोदयसाठी 5वी ते स्वतंत्र क्लास मोफत घेतले जातात। स्पर्धा परीक्षा, सीईटी, सामान्य ज्ञान, मार्गदर्शन, मर्यादित विद्यार्थी संख्या, अद्ययावत अभ्यास साहित्य, नोट्स, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर, घटक न्याय परीक्षा, विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, हवेशीर वर्ग खोल्या, मोफत नवोदय परीक्षेसाठी स्पेशल बॅच अशा प्रकारच्या सुविधांमुळे ही इंग्लिश स्कूल तालुक्यात उंच भरारी घेत आहे। संपादक संतोष तळपे, ST मराठी न्यूज, महाराष्ट्र। शैक्षणिक वर्ष 24-25 मध्ये तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत ज्या क्रिकेट स्पर्धा होतात त्याच्यात आपल्या शाळेने तालुक्यातून प्रथम क्रमांक घेऊन जिल्हास्तरीय क्वालिफाय झाली होती। तसंच जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी आपले मुलं क्वालिफाय झाले होते। 2022-23 ला तर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले 2 विद्यार्थी क्वालिफाईड झाले होते, जसे की प्रीतम सानप आणि समृद्धी कन्नारे। तर आतापर्यंत शाळेत योग्य असे उपक्रम घेतले जातात। तसंच जे मुलं कोणी वीक असतील, म्हणजे जसं एखादा विद्यार्थी 3री-4थीला शाळेत आला तर आम्ही त्या मुलांसाठी डेली आमचा स्टाफ, आमच्या मॅडम असतील, आमचे सर असतील, त्यांचं जे बेसिक गोष्टी क्लिअर करण्यासाठी आम्ही त्या मुलांसाठी डेली 1 तास एक्स्ट्रा घेतो। तसंच 2023 मध्ये 1 महिना समर व्हॅकेशन 1 रुपया ही चार्ज न घेता शाळेतल्या मुलांना प्रवेश होतात, परंतु जे परिसरातले मुलं आहेत आपल्या शाळेत नाही तरी पण त्यांना सुद्धा 1 महिना आम्ही प्रवेश दिला होता, तो पण फ्री ऑफ चार्ज, 1 रुपया चार्ज न घेता समर व्हॅकेशन आम्ही सुरू केलं होतं। तर एकूण अशा पद्धतीने जसं की आमची संस्था अध्यक्ष स्वतः एज्युकेटेड असल्यामुळे प्रत्येक पालकासोबत संपर्क, मुलाकडे लक्ष, स्टाफकडे लक्ष, आणि जेव्हा ते महिन्यातून 5 दिवसांना व्हिजिट देतात तेव्हा स्टाफला स्वतः विचारतात किंवा मुलाची काय कंडिशन आहे, तुमचं काय सिलेबस चालू आहे, तर जातीने लक्ष घालून आमचे अध्यक्ष संस्था चालवतात। अशा पद्धतीने शाळेत भरपूर काही उपक्रम राबवले जातात। ओके, थँक्यू। ग्रामीण भागात सायन्स कॉलेज म्हणजे आपल्या परिसरात जनसंख्येचं कॉलेज सोडलं तर कुठंच नाही जो। तर आज आपल्या 4थी बॅच 2024-25 ला 12वीची सायन्सची 4थी बॅच आज आपली पार पडत आहे आणि मुलांना चांगल्यापैकी असे मार्क देऊन तसंच पुढच्या वर्षात 99% होम सेंटर घेऊन आम्ही 11वी-12वी चालवणार आहे। त्रिमूर्ती प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व भगवान कनिष्ठ महाविद्यालय, शाखा कला, विज्ञान आणि वाणिज्य। आज मी प्रिन्सिपल म्हणून ह्या शाळेत एक काम करतो। तर आज आमच्या शाळेला 7 वर्ष पूर्ण होत आहे। ह्या 7 वर्षाच्या संघर्षात म्हणजे जसं की आम्ही 19 मुलापासून शाळा सुरू केली होती, तर आज आमची पटसंख्या 400+ आहे। आज ह्या ग्रामीण भागात शाळा सुरू करून आमच्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक संपतराव काळवंडे, तसेच सचिव ॲडव्होकेट संजय संपतराव काळवंडे एकदम असं खडकाळ भागात शाळा सुरू केली, कारण की त्याचा हेतू असा होता की ग्रामीण भागातील जे आपलं कष्टकरी, कामकरी, गोरगरीब हे जे पालक आहेत यांच्या मुलांना एका चांगल्या दर्जेदार शाळेत शिकवणं शक्य नव्हतं, तर त्या हेतूने शाळा सुरू केली। आणि आज हा जो स्टाफ आहे माझ्याकडे, जो संस्थेचा स्टाफ आहे, पूर्ण इंग्लिश मीडियम BEd, MA, MSc, BSc क्वालिफाईड जेवढ्या मॅडम वगैरे आहेत, जसं की LKG पासून नर्सरी पासून तर 12वी पर्यंत पूर्ण स्टाफ क्वालिफाईड आहे। आज आमच्या शाळेमध्ये भरपूर अशा मुलांना शासनाचा जो 25% कोटा असतो RTचा, त्याच्यातून सुद्धा ॲडमिशन भेटतात। त्याच्यानंतर शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून जसं की धनगर समाजासाठी मोफत असं वसतिगृह सुरू करण्यात आलेलं आहे। त्यानंतर आम्ही शाळेमध्ये उपक्रम घेत असताना
नवोदयचा, म्हणजे कुठलाही 1 रुपया फीस न घेता पूर्ण वर्षभर नवोदयचा क्लास घेतो। रेग्युलर 1 तास त्यांचा एक्स्ट्रा तास घेत असतो। त्याच्यानंतर स्कॉलरशिप सारख्या परीक्षेत आम्ही मुलं बसवतो। मुलं ने आण करण्यासाठी विशेष म्हणजे संस्थेच्या स्वतःच्या गाड्या आहेत, कुठल्याही मुलाला त्रास न होता। तसंच शाळेसाठी 7 एकरचा परिसर आहे। अगोदर जरी बिल्डिंग छोटी असली तर आता नवीन RCC काम चालू आहे। त्यानंतर IT, म्हणजे IT हा विषय कंपल्सरी शिकवला जातो आमचा पहिलीपासून। GK म्हणजे मुलांना भविष्यात MPSC UPSC करण्यासाठी जनरल नॉलेजची आवश्यकता असते, तर त्यामुळं आमच्या संस्थेमध्ये GK हा वर्ग पहिलीपासून आम्ही सर्व मुलांना कंपल्सरी केलेला आहे। तसेच वर्षभरात पूर्ण ॲक्टिव्हिटी जसं की मुलांचं वार्षिक संमेलन असेल, त्याच्यानंतर महिला मंडळामध्ये माता पालकांसाठी जेव्हा आपण माता पालक सभा घेतो तेव्हा हळदी कुंकाचा कार्यक्रम असेल, प्रत्येक महिन्याला आम्ही पालक सभा घेतो। पालक सभेमध्ये प्रत्येक शिक्षक ज्या मुलांची प्रगती म्हणजे आम्ही काय केलेलं असतं, एका फाईलमध्येच पूर्ण मुलांचा डाटा वर्षभर जमा केलेला असतो आणि जेव्हा पालक येईल तेव्हा आम्ही तो पालकाला म्हणजे एका विद्यार्थ्याच्या फाईलनुसार दाखवतो। किंवा जसं पहिली युनिट टेस्ट, सेकंड युनिट टेस्ट, प्रथम सत्र परीक्षा, थर्ड युनिट टेस्ट, फोर्थ युनिट टेस्ट, तसं वार्षिक परीक्षा, हा पूर्ण डाटा आम्ही एका फाईलमध्ये सेव्ह केलेला असतो। आणि जास्तीत जास्त पालकासोबत संपर्क ठेवून पालकांना आपल्या मुलांबद्दल माहिती देऊन आम्ही ही शाळा चालवतो। आणि शाळेसाठी खूप असं मोठं ग्राउंड आहे आणि मुलांना कराटे शिकवण्यासाठी स्पेशल असे शिक्षक जॉईन केले जातात। वार्षिक संमेलनात जो सांस्कृतिक कार्यक्रम बसवला जातो त्याच्यासाठी सुद्धा आम्ही स्पेशल टीचर बोलवतो।